नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅफे या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे TET 2025 जे एक्झाम होणार आहे त्याच्या हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे या संदर्भात हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 2 मिनिटात सांगतो की हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं। गुगलवर यायचं, गुगलवर टाइप करायचं TET, असं टाइप केल्यानंतर पहिली वेबसाईट आहे महा TET, या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन पाहू शकता, लॉग इन। या लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर या साईडला एक उमेदवारांची लॉग इन हे बटन ओपन होईल। या 2 नंबरच्या या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे, उमेदवारांची लॉग इन। या बटनावर क्लिक करून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला ओपन होईल तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा इंटरफेस ओपन होईल। या ठिकाणी तुम्ही तुमचा युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे। आतमध्ये लॉग इन झाल्यानंतर तुमच्या पुढे असा इंटरफेस ओपन होईल। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पृष्ठभाग, परीक्षा फी, अर्ज डाउनलोड करा, अभिषेक नोंदवा। त्याच्या खाली प्रवेशपत्र डाउनलोड करा हा ऑप्शन आहे। त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आतमध्ये पुन्हा एक डाउनलोड प्रवेशपत्र हा ऑप्शन दिसेल। त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर डाउनलोडच्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल त्याची हॉल तिकीटची PDF। ती हॉल तिकीटची PDF या ठिकाणी ओपन करून घ्यायची आहे। तर पाहू शकता या ठिकाणी सर्व माहिती आपल्याला दिसते। तुमचे एक्झाम किती तारखेला आहे, कोणतं सेंटर आहे वगैरे, आपलं नाव, गाव, सगळे फोटो वगैरे, आपला विषय कोणता, सर्व दिसतं। त्या ठिकाणी पाहू शकता 23 तारखेला एक्झाम आहे, दुपारी 2:30 वाजता एक्झाम आहे। 2:30 ते 5 पर्यंत या ठिकाणी पेपर आहे। एक्झाम सेंटर पण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। एक्झाम सेंटरचा पत्ता पण या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे, पाहू शकता। हा एक्झाम सेंटरचे आहे, हा एक्झाम सेंटर पाहू शकता आणि तिथला ॲड्रेस वगैरे त्यांनी दिलेला आहे। एक्झाम सेंटरचा पत्ता आहे त्यांनी कुपवाड म्हणून दिलेला आहे। सांगली जिल्ह्यात त्यांची एक्झाम आहे। तर एक्झामचे सेंटर आहे, त्यांचा विषय वगैरे तुम्ही पाहू शकता, मराठी, सोशल सायन्स वगैरे हे विषय आहेत। या पद्धतीने हे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर काही विद्यार्थ्यांना हॉल तिकीटमध्ये काही डाउनलोड करण्यासाठी काही प्रॉब्लेम येत असतील तर त्यांनी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। हमखास त्याचे उत्तर तुम्हाला दिले जातील आणि हॉल तिकीट डाउनलोड करण्यास तुम्हाला याची मदत होईल। महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी ऐकून घ्या की हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड केलं तर एक्झाम सेंटरला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे। तर एक्झाम सेंटरला जाताना तुम्ही जे ID प्रूफ फॉर्म भरताना अपलोड केलं होतं, म्हणजे आधार कार्ड वगैरे केलं असेल किंवा कोणी दुसरं कोणतं डॉक्युमेंट केलं असेल, पॅन कार्ड वगैरे, तर ते ID प्रूफ आपल्याला घेऊन जायचं आहे। तुमचं हॉल तिकीट घेऊन जायचं आहे। तसेच लग्न झालेल्या महिलांनी तुमचं मॅरेज सर्टिफिकेट किंवा तुमचं गॅझेट असेल तर ते तुम्ही या ठिकाणी तुम्ही घेऊन जायचं आहे। तसेच तुम्ही ट्रान्सपरंट पाण्याची बाटली पण घेऊन जाऊ शकता। या पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही हॉल तिकीट आणि बाकीचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही एक्झाम सेंटरला जाताना घेऊ शकता। तर काही लोकांचे हॉल तिकीटमध्ये जर काही इश्यू असेल तर त्यांनी त्यांच्या कस्टमर केअरसोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। कस्टमर केअरचा नंबर तुम्हाला या ठिकाणी वेबसाईटवरतीच दिसेल खाली हेल्पलाईनमध्ये। त्या हेल्पलाईनमध्ये जाऊन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर काय इश्यू असेल तर तुम्ही तो लवकरात लवकर सॉल्व्ह करून घेऊ शकता। कारण सगळ्यांची एक्झाम 23 तारखेला आहे। 23 तारखेच्या आत तो इश्यू सॉल्व्ह झाला पाहिजे, या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी दक्षता घ्या। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा। तसेच TETची एक्झाम झाल्यानंतर TETचे ऑब्जेक्शन लिंक कधी येणार, त्याचा निकाल कधी लागणार, त्याचे काहीचे पुढचे अपडेट आहेत ते जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।